बल्लाळचा माणूस आहेस का? नाटकाच्या नावातच गंमत आहे ना, मास्टर माइंड. शह काटशाचा खेळ असं म्हणता येईल. अभिनयाची जुगलबंदीच जणू सुरू आहे. तुझं इकडे हात लावलास ना, धड 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 जुगजुग गाडी जोरदार चालू आहे माझी. बाहेर तुम्ही झिंजा उपटा एकमेकांच्या, इथे आल्यानंतर तुम्हाला रोमॅन्टिक सीन करायचा तर तो रोमॅन्टिक दिसलाच पाहिजे, हे तुमचं काम आहे. मी शिर्डीहून हे नाटक बघण्यासाठी खास इथे मुंबईला आलोय. म्हणजे गेले आम्ही 2 वर्ष मी सरांच्या मागे होतो आम्ही हे प्रोजेक्ट करण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, मला एक सांगा, तुम्हाला कोडी सोडवायला आवडतात का हो? आणि रहस्यमय कथानक काय म्हणता, आवडतात? मग आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. 2 गुणवंत कलाकारांचं एक भन्नाट रहस्यमय नाटक सध्या रंगभूमीवर गाजतंय. मला वाटलं विसरलात ना. अय्या, हे कुठलंय? हो, ते बंद होत नाही, दार बिघडलंय, मोडलंय. मोडलेलं दार घेऊन तसं शॉपिंगला गेला होता? काय होणार? होऊन काय होणार? तर चोरी ती झाली ऑलरेडी. हो, बरंच काय काय घेऊन गेले. 5.1 सराउंड सिस्टम नेली, टीव्ही नेला, लॅपटॉप नेला. दुरुस्त करून घ्या. नेलंय सगळं. आणि हे पोलीस कंप्लेंट केलीत ना? नाही, विश्वास नाही माझा पोलिसांवर. अस्मय थिएटर्स निर्मित, प्रकाश बोर्डवेकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित 2 अंकी मराठी नाटक मास्टर माइंड. या नाटकाची रंगवृत्ती केलेली आहे सुरेश जयराम यांनी. 2-2.5 तास हे नाटक प्रेक्षकांना असं काही खिळवून ठेवतं की प्रेक्षक नाटकाचाच एक भाग होऊन जातात. या नाटकाबद्दल सांगण्यासारख्या बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, पण पुढे जाण्या अगोदर एक नम्र विनंती, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अँटिक खुर्च्या, गड्या लटकवण्यासाठी खुर्ची. हो, खुर्ची वर लटकवण्यासाठी आहेत त्या कड्या. खुर्चीचा झोपाळा होतो. अच्छा अच्छा, घ्या. थँक्यू. माझी आजी म्हणते पाणी नेहमी बसून प्याव, प्लीज. माझी माझी बॅग तुम्ही काय आवडताय? सॉरी, इट्स ओके, मी इथे बसते. फक्त लटकवणार नाही ना एवढ्यात? मंडळी, एरवी मी नाटकाबद्दल बोलताना तुम्हाला नाटकाचा विषय थोडक्यात सांगते, एखादी वन लाईनर देते, झालंच तर पात्रांचा परिचय देते. पण यावेळी विषय तर सोडाच, पात्रांचा परिचय काय, पात्रांची नावंही मला सांगता येणार नाहीयेत. हा, पण मी हे सांगू शकते की नाटक कसं आहे. नाटक मस्त आहे. खूप दिवसांनी इतकं गुंतवून ठेवणारं नाटक बघितलं. 2 इतके अव्वल दर्जाचे कलावंत एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. अभिनयाची जुगलबंदीच जणू सुरू आहे. कुणाचा अभिनय कुणापेक्षा चांगला आहे, वेगवान आहे, हे सांगणंच मुळात कठीण. नक्की कुठल्या विषयावर बोलतो आपण? विषयाचं काही जनरल म्हटलं काय वाईट मॅच होत तर मला नाही असं वाटत. डिटेक्टिव्हने तुमची केली चौकशी? माझी कशाला करेल चौकशी डिटेक्टिव्ह? करायला हवी. असं कसं? नाटकाबद्दल जाणून घेण्यासाठी एक काम करूया. नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांची भेट घेऊया. नाटकाच्या नावातच गंमत आहे ना, मास्टर माइंड. त्यामुळे हे सगळं कोण करतं याच्याबद्दलचं नाटक आहे. बऱ्याचदा आपण जे रहस्यप्रधान नाटकं बघतो त्याच्यात एक खून होतो, मग तो कोणी केला आहे. तर हा प्रकार तसा नाही आहे. ह्याच्यामध्ये नाटकाच्या दरम्यान बरेच चढ उतार आहेत. वेगवेगळ्या गोष्टी नाटकाच्या दरम्यान घडत असतात. म्हणजे तुम्ही डोक्यात जे ठरवता त्यापेक्षा वेगळंच काहीतरी समोर होतं, असं ते सतत घडत राहतं. नंतर नाटकात 2च पात्र आहेत, अदिती सारंगधर असतात काळे. तर या 2 पात्र असले किंवा 2 व्यक्तिरेखा असलेलं रहस्यप्रधान नाटक ते पकडून ठेवणं नटांसाठी कसरत आहे. त्यामुळे या नाटकात नट किती उत्तम पद्धतीने लोकांना पकडून ठेवतात ते बघायला मिळेल. त्यानंतर अशा प्रकारच्या नाटकात पार्श्वसंगीत
फार महत्त्वाचं असतं, प्रकाश योजना फार महत्त्वाची असते. तर शीतल तळपदे, अशोक पत्की हे सगळे असल्यामुळे ती सगळी म्हणजे पुन्हा होतं काय या नाटकात, हे नाही, अंधार होत नाही, सलग नाटक आहे. म्हणजे ते नाटकही दुपारी 4 वाजता सुरू होऊन 6:30ला संपतं. त्यामुळे एकप्रवेशी नाटक आहे त्या अर्थाने, फक्त मध्यंतर होतं तेवढं. त्यामुळे अशा प्रकारच्या नाटकाची वेशभूषासुद्धा अवघड होते, की तुम्हाला असा वेश निवडायला लागतो की 2.25 तास लोक बघतील, म्हणजे काही वेळाने त्यांचं वेशभूषेवरती लक्ष उडलं पाहिजे, ती त्या तशीच वाटायला लागली पाहिजे. तर असं ते सगळं त्याचं मिश्रण आहे. आणि मला व्यक्तिशः रहस्यप्रधान नाटकं आणि विनोदी नाटकं करायला खूप आवडतं. रहस्यप्रधान नाटक करायला आवडतं ह्याचं महत्त्वाचं कारण, प्रेक्षक त्याच्या डोक्यात त्या नाटकाची गोष्ट तयार करायला लागतो आणि ती तयार करायला लागल्यानंतर तो गुंततो जास्त, आणि ती त्याची जमेची बाजू असते. ती माझ्या दृष्टीने ती सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. जसं विनोदी नाटकामध्ये तुम्ही हसवता, पण हसलेच नाहीत तर काय, तसं रहस्यप्रधान नाटक करताना गुंतलेच नाहीत तर काय, ही भीती असते. त्यामुळे प्रकाश बोर्डवेकर ज्यांनी हे नाटक मूळ लिहिलं त्यांचं काम महत्त्वाचं आहे, आणि सुरेश जयराम यांनी याची रंगावृत्ती केली. आणि या प्रकारच्या नाटकांमध्ये म्हणजे तुमचं डबल गेम असेल, षडयंत्र असेल, नाही, ह्या सगळ्यात सुरेश जयरामांच्या लेखनाचे ते त्यांनी त्या प्रकारची खूप नाटकं लिहिली. त्यामुळे त्यांच्या संरचनेवरती त्यांची पकड पक्की आहे. तर त्यामुळे आता काय मास्टर माइंड आहे आणि कोण आहे ते तुम्ही बघा. 2 चांगले कलाकार हाती आले की एक गुणी दिग्दर्शक रंगमंचावर काय जादू घडवून आणू शकतो हे बघायचं असेल तर मास्टर माइंड नाटकाला नक्की भेट द्या. आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर या दोन्ही कलाकारांचं खूप खूप अभिनंदन. त्यांना इतकं सुंदर नाटक करायची संधी मिळाली म्हणून, आणि या नाटकातील थरार आणि सस्पेन्स ते प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचवत आहेत यासाठी सुद्धा. मंडळी, तुम्ही जर रहस्यमय कथांचे फॅन आहात तर मास्टर माइंड हे तुमच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. या नाटकाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात एकही ब्लॅकआउट नाही, त्यामुळे तुमची लिंक कुठेच तुटत नाही. तुम्ही त्या रहस्यात अधिकाधिक गडत जाता, शोधत राहता की मास्टर माइंड कोण आहे, आस्ताद, अदिती की कोणी तिसराच. नाटक 2 पात्रीच आहे, म्हणजे पोस्टर बघून तसं कळतंच आपल्याला, पण तरीही नाटक बघताना सतत तिसऱ्या एका पात्राची चाहूल आपल्याला भासत राहते. आणि याचं संपूर्ण श्रेय जातं या नाटकातील कलाकार, नाटकाचे दिग्दर्शक आणि खरं तर नाटकाच्या संपूर्ण टीमला. मंडळी, या नाटकाची तांत्रिक बाजू ही एकदम भक्कम आहे. या नाटकाचं नेपथ्य केलंय प्रदीप मुळेंनी, प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे, संगीत अशोक पत्की यांनी केलंय, वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे, नाटकाचं पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले यांनी केलंय. पडदा उघडताच नाटकाचं नेपथ्य मनाचा ठाव घेतं, नाटकाचा मूड दर्शवतं, आणि जसजसं कथानक पुढे जातं तसतसं आपल्या मनात बरेच प्रश्न देखील निर्माण करतं. नाटकाचं थरारक पार्श्वसंगीत सतत अंगावर काटा आणत राहतं. दोन्ही कलाकारांची रंगभूषा आणि वेशभूषा कथानकाला साजेशी आहे. एका रहस्यप्रधान नाटकाला परिपक्व करण्यासाठी जे काही निकष आपल्या मनात येऊ शकतात ते या नाटकाने पूर्ण केलेले आहेत. आणि मनू वॉज सो हॅपी टू सी हिम. तिने पटकन त्याला मिठी मारली तर ते सगळं जेवण सांडलं त्याच्या पॅटवर. तो चिडचिड करायला लागला, आरडाओरडा करायला लागला आणि जोर जोरात ओरडायला लागला त्याच्यावर. ते बघून मनू घाबरली आणि रडायला लागली. मग हा आणखी चिडला आणि म्हणाला, रडा बंद कर, आवाज बंद कर, आरडाओरडा. म्हणून 2 मंगलं कर. मी गेले बाजूला केलं लगेच मंगूला. आस्ताद आणि अदितीचं हे एकत्र तिसरं नाटक. प्रपोजल आणि चर्चा तर होणारच, या 2 नाटकांमध्ये आपण त्यांना एकत्र बघितलं होतं. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा प्रोफेशनल रंगभूमीवर पहिल्यांदाच मी सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर करते, आणि या जॉनरची गणितं वेगळी असतात अगं. म्हणजे आपल्याला शेवट माहिती असतो किंवा जो काही सस्पेन्स आहे ना तो आपल्याला माहिती असतो, तरी सुरुवातीचा बराच वेळ आपल्याला तो माहिती नाही आहे हे डोक्यात ठेवून परफॉर्म करायचा असतो. कारण तो माहिती आहे हे जर आपण डोळ्यात आणि परफॉर्म करताना ठेवलं तर मग सगळी गडबड होईल, सगळ्या रिॲक्शन्स बदलतील. तर ही गंमत असते आणि मला असं वाटतं खूप कठीण असतं. एकतर अस्मय थिएटर्स निर्मित, म्हणजे अजय विचारे आमचे जे मुख्य प्रोड्युसर आहेत, त्यांचे ते 2 मित्र जे आहे भावे सर आणि आणखीन एक ते सहनिर्माते आहेत, त्यांनी फार उत्तम निर्मिती केलेली आहे. कुठेच कसर ठेवलेलं नाही त्यांनी. मला असं वाटतं कलाकार म्हणून आमच्यावर एवढी आजूबाजूला म्हणजे एवढी नावं असताना
मोठी नावं असताना आमची जबाबदारी वाढते, आमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढते की आमच्याकडून कुठेही चूक व्हायला नको आणि ही जी मोठी नावं आहेत त्यांच्या कीर्तीला कुठेही धक्का पोचायला नको. त्यामुळे इट्स अ बिग 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 रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मी तुला खरंच सांगते, 4था प्रयोग आहे, पण मला तुझं इकडे हात लावलास ना, धड 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 म्हणजे जुगजुग गाडी जोरदार चालू आहे माझी. खूप भीती वाटते, खूप समाधान मिळतं बेसिकली, कारण रश्मीसारखं कॅरेक्टर मी नाही परफॉर्म केलं याच्या आधी आणि मला खरंच मज्जा येते करायला. वाव. आम्ही ट्रेलर बघतोय, छोटे छोटे टीजर बघतोय, त्याला उत्कंठा वाढते की नाटक काय आहे, मास्टर माइंड कोण आहे. आणि मध्येच तुम्ही सांगितलं की विजय केंकरे नाटकाचा दिग्दर्शकच मोठा मास्टर माइंड आहे. तर खरंच खूप सुंदर आहे नाटक, मला बघायचं आहे. आणि अजून एक प्रश्न जो सारखा डोकावतोय डोक्यामध्ये की असतात काळे आणि तुम्ही, म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांबरोबरच नाटक करणार आहात, कसं ठरवलंय का? अगं नाही, आम्हाला आवडतं तुम्ही एकत्र. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की ह्या नाटकात स्पेशली 2 कलाकारांचं एकमेकांबरोबरची केमिस्ट्री खूप महत्त्वाची होती. कारण खूप असे प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये जर नवीन कलाकार असता कदाचित तर मला त्याच्यावर काय विश्वासाचा भाग असतो. जेव्हा सस्पेन्स थ्रिलर असतं तेव्हा थोडीशी मारामारी असते, थोडीशी फिजिकॅलिटी असते, पुलिंग पुशिंग असतं, कधी गळा पकडणं असतं. आणि अशा वेळेस जर माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे तर मी माझा स्वतःचा देह तुला सुपूर्त करते परफॉर्म करताना या विश्वासाने की तू माझा कुठेही धक्का पोहोचवणार नाहीस. आणि सेम वे विथ आस्ताद. सो या नाटकासाठी आय एम हॅपी की आस्ताद आहे माझ्याबरोबर, कारण आधीच्या केलेल्या 2 नाटकांमुळे गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकांबरोबर काम केल्यामुळे तो विश्वास दोघांचाही एकमेकांवर होता आणि त्याचा खूप फायदा झाला. आणि एक बारीक बारीक ट्युनिंग असतं ना, म्हणजे मी काही बोलले त्याच्यावरती त्याची नॅचरल रिॲक्शन आणि ओळखतो ना आम्ही एकमेकांना. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आपण नॅचरली जो परफॉर्मन्स करतो ना त्या परफॉर्मन्सकडे जायचंच नाही. आपण एखादी गोष्ट परफॉर्म करताना 1, 2, 3 अशा 3 रिॲक्शन्स आपल्याला येतात. तर पहिली रिॲक्शन ही नॅचरल रिॲक्शन, ती द्यायची नाही आपण. दुसरी आणि तिसरीमध्ये वर्क करायचं. म्हणजे मी घाबरले तर मी अशी घाबरते किंवा मी बघत राहते किंवा मग मी खाली बघते. तो ही या 2 आणि 3 मधल्या रिॲक्शन आपण केल्या, त्याच्यावर वर्क करायचा प्रयत्न केला तर ते खोटंही वाटणार नाही आणि ते नेहमी आपण करतो तसंही वाटणार नाही. सो हे आम्ही एकमेकांशी बोलू शकलो कारण आम्ही इतके दिवस एकमेकांबरोबर काम केलंय आणि इतकी अवॉर्ड विनिंग 2 सुपरहिट नाटकं दिली आहेत. आणि तिसरंही आम्ही खरंच प्रेक्षकांना उत्सुकता आहे आणि प्रेक्षक नक्कीच गर्दी करणार आहेत नाट्यगृहांमध्ये या नाटकासाठी. काय सस्पेन्स जाणून घ्यायचंय, मलाही राहवत नाहीये. थोड्या माझं नाव रश्मी, याच्या पलीकडे माझ्या नवऱ्याचं नाव आणि आडनावही मी सांगू शकत नाही, इतका सस्पेन्स आहे. चालेल, आम्ही आता पुढच्या टीजरची वाट बघतो. तोपर्यंत थँक्यू आणि खूप शुभेच्छा. आणि रंगभूमी.com सगळ्या रसिक प्रेक्षकांना मनापासून सांगायचंय की तुम्ही या आणि खात्री आहे मला की नाटक तुम्हाला आवडणार आहे आणि खूप आवडणार. सो या, आजच्या हुशार प्रेक्षकासाठीच बनवलं हे नाटक. येस, नक्की या. काहीतरी आहे जे अदिती आणि आस्तादलाच माहिती आहे, विजय सरांना माहिती आहे, आपल्यापासून ते आम्हालाही माहिती नाहीये. आम्हालाही माहिती नाही. इंटरेस्टिंग काहीतरी आहे. मी त्या दिवशी आदितीला म्हणत होतो की जर पहिल्या प्रयोगाला चांगलं बुकिंग झालं या नाटकाच्या तर इट विल बी अ बिग स्टेटमेंट. आणि बुकिंग तर झालंय, आता स्टेटमेंट करणं आमच्या हातात आहे. ते आम्ही करू, कामातून स्टेटमेंट. पण झालं म्हणजे आता हे माझं प्रपोजल पासूनचं विचार करायचं तर 4थं व्यावसायिक नाटक आहे. त्यात एक नाटक तेजश्री बरोबर केलं, बाकी 3ही मध्ये मी आणि आदितीचं. मला तर परवा पुण्याच्या प्रयोगाला बाबा आला होता माझा, तो म्हणला हे तर एक डील आहेच आहे, 2 पात्री नाटकाचंही डील झालंय का तुझं, कारण प्रपोजल पासून मी 2 पात्रीच करतो. म्हणजे तिला चर्चामध्ये 3रं पात्र होतं पण ते अगदी तसं सपोर्टिंग होतं. म्हणलं माझं आता ऍक्च्युली असं झालंय 4 पात्री नाटक जर आलं समोरून तर मी कदाचित बावचळून जाईन. नॉर्मली उलटं होतं की 2 पात्री नाटक कसं होणार, तर तशी इतकी सवय झाली आता की 4थं पात्र आलं तर ह्या आहे का नाटक, अच्छा हा ह्याला पण ऍडजस्ट करायचं नाही का आता दौऱ्यात, असं सगळं होईल दोघांमध्ये होऊन जातं. मग रूम्सची संख्या वाढते वगैरे, मग आईला रूम मध्ये शेअरिंगला आलं कोणीतरी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या डोक्यात आल्या माझ्या. पण हा म्हणजे आदिती बरोबर 3रं नाटक आणि कुठेही तोचपणा येणार नाही याची खात्री आहे. तिच्या कामामध्ये किंवा आमच्या इक्वेशन स्टेजवरचं ते त्या 2 पात्रांमधलं इक्वेशन झालं. त्यात कलाकारांची इक्वेशन्स जी काय असतील ती मॅटर करू नयेतच असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे बाहेर तुम्ही झिंजा उपटा एकमेकांच्या, इथे आल्यानंतर तुम्हाला रोमॅन्टिक सीन करायचा तर तो रोमॅन्टिक दिसलाच पाहिजे, हे तुमचं काम आहे. पण मॅटर काय म्हणतात फरक पडतो तो ह्याच्या बाहेर, ह्या चौकटीच्या बाहेर तुम्ही कसे आहात
तर तिथे सुद्धा धमालच असते. त्यात सुद्धा काही कंटाळा आलेला नाही, अरे बापरे परत ह्याच्याबरोबर किंवा परत हिच्याबरोबर असं नाही झालेलं. कारण आम्ही दोघंही बऱ्यापैकी सिमिलर स्वभावाचे आहोत, दोघंही तेवढेच स्पॉन्टेनियस आहोत, दोघंही तेवढेच शीघ्रकोपी आहोत आणि दोघांनी अख्ख्या टीमला एकत्र घेऊन वावरायची आवड आहे, सवय आहे आणि तो स्वभाव आहे. म्हणजे आम्ही नट मंडळी म्हणजे कोणी सगळ्यातनं आसमानातनं वेगळे पडलो आहे असं नाही, आम्ही माणसंच आहोत. मी स्वतः पुण्यात असताना बॅकस्टेजही केलेलं आहे. मला स्वतःला लाईट्स ऑपरेट करायला खूप आवडतात. म्युझिक मी गाण्यातला असल्यामुळे मी म्युझिक ऑपरेट करायचो आवडीने. आणि ही सगळी डिपार्टमेंट्स नसतील तर नुसतेच उभं राहून करून दाखवावं कोणी, तर ते होऊ शकत नाही. सो मला फार आवडतं. म्हणजे मी दौऱ्यामध्ये ह्या सगळ्या बॅकस्टेजर्स आणि ह्या टीममध्ये जास्त रमतो. तिचंही तेच आहे आणि त्यामुळे आमचं ऑफ द स्टेजसुद्धा खूप जुळतं. अजून 30 नाटकं होऊ देत एकत्र, काय प्रॉब्लेम नाही. अगदी अवश्य. आणि एवढ्या वेगळ्या वेगळ्या जॉनरची तुम्ही नाटकं देणार आहात तर खरंच स्वागत आहे. 30 नाटकं व्हायची असतील तर आणि ती जर सगळी चालू देत म्हणजे अशी जर इच्छा केली तर आमच्या दोघांचंही वय 150च्या आसपास जाईल. म्हणजे तोपर्यंत ते जरा फिजिकली शक्य नाही. त्यामुळे आपण 30चं एक अजून थोडं 33% कमी करू, अजून एक 10 नाटकं तरी एकत्र करायला हरकत नाही. अगदी. आम्ही तर स्वागतच करू प्रत्येक नाटकाचं. आजही आत्तापर्यंत केलंय आणि तिसरं हे हिट नाटक. सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत. टीजर बघून खूप उत्कंठा वाढली आहे, माझीही वाढली आहे. मी थोड्या वेळात प्रयोग बघणार आहे आणि प्रेक्षकांनाही सांगणार आहे नाटक कसं आहे. चांगलंच आहे मला माहिती आहे आणि नेपथ्य खरंच खूप सुंदर आहे. प्रकाश योजना खूप इंटरेस्टिंग दिसते. मोठी नावं जोडली गेली आहेत आणि पुन्हा एकदा ही भट्टी, ही 3 नावं एकत्र मला आठवत नाही शेवटची कधी होती. कारण प्रदीप मुळे, शीतल तळपदे आणि अशोक पत्की ही 3 नावं एका प्रोजेक्टला जोडली जाणं हे मीच जादू तेरी नजर केलं होतं, त्याला ही 3 नावं एकत्र होती त्यानंतर. पण तेव्हाही मला वाटतं शीतलदादा नव्हता, मला वाटतं तेव्हाही प्रकाश योजना आणि सेट दोन्ही मामांचं होतं. ओके. सो ही 3 नावं एकत्र जोडली जाणं हे फार विलक्षण योगायोग जुळून आलेला आहे किंवा कष्ट निर्माते आणि दिग्दर्शकांचे फळाला आलेले आहेत असं आपण म्हणू. नाटकाचे निर्माते म्हणजेच अस्मय थिएटर्सचे अजय विचारे यांनीही नाटकाबद्दल आमच्याशी खूप गप्पा मारल्या. कसं वाटतंय नाटक? खूप प्रेक्षकांमध्ये उत्कंठा नाटकाबद्दल. सस्पेन्स थ्रिलर घेऊन आलेलात तुम्ही. येस, सांगा ना नाटकाबद्दल आम्हाला. खूप छान. म्हणजे बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर असं एक सस्पेन्स थ्रिलर नाटक आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि मी जाहिरातीमध्ये आम्ही म्हटल्याप्रमाणे या सस्पेन्स थ्रिलर म्हणजे मास्टर माइंड मागचा खरा मास्टर माइंड विजय केंकरे सर, की ज्यांनी ह्या पूर्ण नाटकासाठी एवढी मेहनत घेतली आहे. म्हणजे गेले आम्ही 2 वर्ष मी सरांच्या मागे होतो आम्ही हे प्रोजेक्ट करण्यासाठी. तर तेवढा वेळ सरांना मिळत नव्हता. त्यामुळे आत्ता खूप वेळात वेळ काढून हे अतिशय वेगळं असं रहस्यमय नाटक आणलेलं आहे आपण प्रेक्षकांसाठी. तेव्हा त्याचा कृपया प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा. दोन्ही कलाकारही काही सांगत नाही आहेत. कथानकाबद्दल एक ओळ पण नाही आहे. म्हणजे अदितीताई म्हणाल की मी पूर्ण नावही माझं नाटकातलं सांगू शकत नाही, फक्त रश्मी, एवढं लक्षात ठेवा. मॅम तशी एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही बहुतेक. गाडी फोडली, ऑफिसला आग लागली, धमक्यांचे फोन यायला लागले, हे सगळं आपोआप नाही ना घडत आहे ना. म्हणजे कोणीतरी हे सगळं मुद्दाम ठरवून करतंय ना. मग तुमचा आहे का कोणावर संशय? या नाटकाचे सूत्रधार श्रीकांत तटकरे आहेत. तसंच अभय भावे आणि शरद रावराणे या नाटकाला सहनिर्माते लाभले आहेत. मंडळी, जर तुम्हाला एक चित्तथरारक गूढ नाट्य अनुभवायचं असेल तर मास्टर माइंड नाटकाला नक्की भेट द्या. या नाटकाबद्दल माहिती आणि पुढील प्रयोगांचं वेळापत्रक तुम्हाला रंगभूमी.com या आमच्या वेबसाईटवर मिळेलच. तसंच माय रंगभूमी या आमच्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करायला विसरू नका. नाटक सुरू झालं, नाटक संपलं, मास्टर माइंड ती पडदा वगैरे पडला, लोक उठले, तेव्हा कळलं की नाटक संपलं. इतकं वेगवान. नंतर आम्ही आपापसातच, मी आणि आमचे परचुरे साहेब आपसात चर्चा करत होतो. पहिला अंक जास्ती वेगवान होते की दुसरा अंक वेगवान होता, आता आम्ही नंतर जाऊन ठरवू. पण अप्रतिम, उत्कंठावर्धक आणि ज्याला म्हणतो ना की श्वास घ्यायला फुरसत नाही असं आम्हाला बघताना झालं. तर कलाकारांचं काय होतं चला माहिती नाही त्यांच्या त्या सगळ्या कामाला, त्या ऊर्जेला. आणि लेखक, दिग्दर्शक, संगीत, नेपथ्य सर्वार्थाने उत्तम नाटक. हां, रहस्य प्रधान ज्यांना नाटक आवडतं त्यांना तर ते भयंकरच आवडेल, पण ज्यांना चांगलं नाटक बघायचं असेल त्यांनी नाटक जरूर बघावं. नमस्कार, मी डॉक्टर मयूर तिरुमखे. आणि खरं सांगायचं तर जेव्हा मला समजलं की सुरेश जयराम सरांनी रंगावृत्ती केलेलं नाटक रंगमंचावर बऱ्याच दिवसांनंतर येत आहे,
त्यासाठी मी शिर्डीहून हे नाटक बघण्यासाठी खास इथे मुंबईला आलो आहे. आणि खऱ्या अर्थाने नाटक बघून जे आपण डोळ्याचं पारणं फेटणं हे जे वाक्य आहे ते खऱ्या अर्थाने सार्थ ठरतं हे नाटक बघून. आणि सुरेश जयराम सरांचं नाटक म्हटलं की आपल्या सगळ्यांना त्यांची शैली लिखाणाची, त्यातल्या क्रिएट होत जाणाऱ्या सस्पेन्सची आणि त्यानंतर एक एक सस्पेन्स उकलण्याची जी शैली आहे ती मला वाटतं सरांची आणखी प्रगल्भतेने आलेली आहे या नाटकात दिसून येते. आणि खऱ्या अर्थाने वेगवान नाटक म्हणजे नाटकात फक्त 2 पात्र असूनही दोनही पात्रांचा अभिनय इतका उत्तम आहे की नाटक कधी सुरू होतं आणि कधी संपतं हे आपल्याला खरोखर कळत नाही. आणि नाट्यप्रेमींसाठी खरोखर ही एक खूप मोठी मेजवानी आहे. कोणीही हे नाटक चुकू नये एवढंच मी एक नाट्यप्रेमी नाट्यरसिक म्हणून मी आवाहन करेल. काटछाचा खेळ असं म्हणता येईल. अप्रतिम नाटक आहे आणि मुळात 2 माणसांचं नाटक टिकवून ठेवणं 3 तास खूप कठीण आहे, पण दोघा पण ॲक्टर्सनी कमाल काम केलं आहे. नक्की बघा. हां, एकदम अप्रतिम नाटक आहे. सगळ्यांनी आवर्जून बघण्यासारखं नाटक आहे आणि सस्पेन्स एकदम शेवटपर्यंत व्यवस्थित इतक्या खूप आवडते वाटलेलं आहे. एकदम शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला आणि विषय इतका छान आहे की मला हे खूप चांगलं नाटक आवडलं. सगळ्यांनी एकत्रित तिथं येऊन प्रत्येक कुटुंबाने हे बघण्यासारखं नाटक आहे. आस्ताद काळेचं खूप छान आवडलं. आधी तिची ॲक्टिंग सुंदरच आहे, पण आस्तादने म्हणजे मी नेहमी त्याला बघितले तर तो असं सिरियस रोल करतो, पण त्याने आज सिरियसमधनं एकदम मजाकिया रोल, परत सिरियस रोल, परत मजाकिया रोल. आय लाईक खूप आवडलं, म्हणजे खूप भावलं. आणि आदिती तर नेहमीच छानच करते. मला हे सांगायचं होतं की जेव्हा आस्ताद आणि आदिती असं परफेक्ट असं दुसऱ्याला घाबरवू शकतो असं जेव्हा वक्तव्य करत होते, एकदम नॉर्मल टॉकमधनं एकदम त्या भयानक अशा टॉकमध्ये जेव्हा जात होते, तेव्हा जे म्युझिक वाजत होतं ना, असं काळजाचा खरंच ठोका चुकत होता. म्हणजे मला हार्ट इश्यू आहे, मला वाटलं मी हे बघता बघता हार्ट फेल नाही ना होणार इतकं. म्हणजे खरंच 1-2दा मी किंचाळले सुद्धा. सो खरंच प्लीज येऊन बघा, तुम्ही पण हा चित्त थरारक अनुभव घ्या. या नाटकाचा जो अनुभव आहे तो एकदम विलक्षण होता. यातली सस्पेन्स, ॲक्टिंग, लाईट इफेक्ट फार सुंदर होते. अशा प्रकारचं हे नाटक आम्ही बरेच दिवसांनी असं रंगभूमीवर बघितलंय. एकदम अक्षरशः अंगावर काटे येण्यासारखे असे काही प्रसंग त्याच्यात दिग्दर्शकांनी आणि कलाकारांनी उभे केलेले आहेत. त्याच्याबद्दल खूप खूप छान वाटलंय. आम्ही म्हणजे रंगभूमीवरती एवढा सस्पेन्स प्रत्यक्षात पहिल्यांदाच अनुभवला. अतिशय सुंदर काम केले आदिती सारंगधरणी आणि आस्ताद काळेने पण. अप्रतिम असं नाटक आहे. सर्वांनी बघावं असं आणि सस्पेन्स आहे आणि ते असं टप्प्याटप्प्याने त्याचा सस्पेन्स उघडत जातो. खरंच खूप छान एकदम अप्रतिम नाटक होत आहे आणि सस्पेन्स एवढा जबरदस्त दाखवत आहे म्हणजे खरोखर अंगातनं अशा एकदम झिंजण येतात, एकदम शहार येतात अंगावरती. आणि खरंच हे नाटक सर्वांनी पाहिलं पाहिजे. अप्रतिम नाटक आहे. बस खूप छान, खूप म्हणजे खूपच छान. म्हणजे अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली. म्हणजे माझ्यासारख्या कलाकारासाठी हे नाटक बघणं म्हणजे माझ्या म्हणजे मी इतकी नाटकं पाहिली आहेत, पण हे नाटक ना म्हणजे धक्कातंत्र. प्रत्येक वेळेला वाटतं आता काहीतरी पुढे घडणार आहे, आता काहीतरी पुढे घडणार आहे. आणि एक व्यक्ती नाही आहे तरी पण तो तिथे आहे असा जो आभास निर्माण केला गेलाय ना, खूप छान. म्हणजे प्रत्येक गोष्टीत एक नाटक एक नंबर आहे. मास्टर माइंड हे नाटक खूपच अफलातून होतं आणि त्यात दोघंही मास्टर कलाकार असल्यामुळे आणखीन मजा आली बघायला. खूपच उत्कंठवर्धक होतं आणि एंड त्याचा खूपच छान होता. अप्रतिम म्हणजे शब्द नाहीत, शब्द नाहीत. वाटतच नाही. होय, येणारे करणारे खूप छान, सुंदर, खूप छान, खूप छान. खूपच छान वाटलं नाटक. एकदा इकडे एकदा तिकडे असं संशय निर्माण होत होते, पण कल्पना नाही आली आणि अतिशय दोघांचं काम उत्तम आहे. हा व्हिडिओ आणि हे नाटक तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा. आपण भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक हिंट देते, तुम्ही प्रेक्षक मंडळीच आहात या नाटकाचे खरे मास्टर माइंड. ऑल द बेस्ट. धन्यवाद.